बघ तुला भेटायला कोण आलंय. शतग्रीव. त्याला तुझ्या शरीरात प्रवेश हवा आहे. त्याला नेत्राचा सूड घ्यायचा आहे. तू किती लांब जा, तू शतग्रीव होणार. या नियतीपासून तुला पळता येणार नाही. आपला शत्रू असलेल्या राजाध्यक्षांच्या घराचा तू आधार घेतलास, पण आता राजाध्यक्ष कुटुंबाला संपवण्याची जबाबदारी तुला पार पाडावीच लागेल. नेत्रा, क्या हुआ? काय झालं? तेच विचारायचंय मला. काय झालं? आता काय घडलं? नाही, काही नाही. तू आराम कर. ईशा मला काही हवं असेल तर मी बनवून देते. तू आराम कर. मावशी, आम्हाला काही नको. मावशी, मला कळतंय सध्या तुमच्या मनात खूप मोठा वादळ सुरू आहे. आणि मला हे सुद्धा कळतंय की ते वादळ लगेच नाही शमणार. पण तुम्ही मनच मोकळं करत नाही. नाही म्हणजे मला अजिबात बळजबरी करायची नाहीये. तुमची इच्छा असेल, जेव्हा तुम्हाला खरंच वाटेल तेव्हाच बोला. मला फक्त एवढंच सांगायचं की तुम्ही ना सारख्या एकट्या एकट्या नका राहू. माणूस एकटा राहिला ना की मग मनात नको नको ते विचार येतात. मला कळतंय हो, हे सगळं सोपं नाहीये तुमच्यासाठी. तुम्ही आता या घरात राहण्याचा निर्णय घेतलाय खरा, पण सतत तुमच्या मनात विचार येणार, त्रास होणार, झोप लागणार नाही. आणि म्हणून मी ईशाला इथे घेऊन आले. आज ईशा इथे झोपणार तुमच्या बरोबर. अहो, हिच्याशी गप्पा मारता मारता, हिला झोपवता तुम्हाला कधी झोप लागेल तुमचं तुम्हालाच कळणार नाही. फक्त रडली तर मला लगेच कळणार. हा, आज ईशा इथेच झोपणार, हो ना? तिच्या मैथिली आजी बरोबर. लगता है कि तुम मेरे पिछले जन्म की बेटी हो. मेरी रोमिता नहीं है, लेकिन तुम हो. रोमिता को भी बिना कुछ कहे, बिना कुछ बताए सब कुछ पता चल जाता था. अब जैसे तुम्हें समझ में आ रहा है. एक बात पूछनी थी. मी इथे राहते तुमच्या घरी, तर घरच्यांना. तुम्ही आता त्या सगळ्याचा विचार नका करू. घरच्यांशी मी बोलेन. तुम्ही आता फक्त एवढाच विचार करा की ईशाला कसं झोपवायचं. रडली तर मला सांगा. येते हा. आज आजीजवळ झोपायचा. हा, येते. आता तुमची मैथिली आजी तुमची काळजी घेणार. माझ्या ईशाला, रीमाला काही होऊ देणार नाही. मग तू शतग्रीव येऊ दे, नाहीतर आणखी कोणी. मैं लड़ूंगी. मेरी ईशा और रीमा के लिए अपनी जान भी दे सकती हूँ मैं.
पण तुम्हाला काही नाही होत आहे. हॅपी बर्थडे ईशा. हॅपी बर्थडे रीमा. कोण तू कोण मी प्रश्न हा आजही अज्ञात आहे. शक्तीचा भक्तीशी भक्तीचा शक्तीशी संवाद आहे. पुरी कल्लोळ उठला हे आलिंगनाला. पुरी कल्लोळ उठला हे आलिंगनाला. देवी आई, माझ्या दोन्ही लेकी तुझाच आशीर्वाद आहे. त्यांना सगळ्या संकटांपासून दूर ठेव. आज त्या 7 वर्षांच्या झाल्या. तुझा आशीर्वाद असाच सदैव त्यांच्या पाठीशी राहते. चराचरातून भिनलेला का शोधता पत्थरात. आयुष्याचे सार गवसते आईच्या पदरात. आग पाणी अवकाश वारा मातीचा अवघा डोलारा. मना मनातील ज्योत पेटू दे उजळाया गाभारा. जन्म मरणाचा खेळा कधी चुकला कोणाला. मला सांग, कार्यकरांशी बोलणं झालंय का तुझं? झालंय. ते म्हणाले की लवकरात लवकर पोहोचा म्हणून. कारण सॉरी, चल लवकर. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ब्लॅक कॉफी शेखरची. थँक्यू. थँक्यू. कॉफी चहा. नेत्रा, तू बस ब्रेकफास्ट करून घे, मी देते आरती. देते Then तुम्ही घ्या. हे का? ब्रेड बटर?
नाश्त्याला दुसरं काही बनवलंच नाहीये का मैथिली मावशी? केलाय नाश्ता. आता फाल्गुनी आली की सगळ्यांना एकदमच देते मग. अरे बापरे. मावशी ती अजून रेडी होते आणि सगळी तयारी पण करते बाकीची. आज ईशा आणि रीमाचा बर्थडे आहे ना, सो केक कुठून मागवायचा, डेकोरेशन कसं करायचं, सगळं ठरवते. मला तर वाटतं आज दुकानदारांना अलार्मने नाही, तिच्या सतत फोन करण्याने जाग आली असणार आहे. बरं घेते की माझ्याकडे शिरा करशील का? हो चालेल. नाही, शिरा आज मी बनवणार, तो पण मस्त मस्त बदामाचा. आणि हा तुमच्यासाठी नाही हा पप्पाजी, मारी लाडकी ईशा आणि रीमा वाटे. दोघींचा बर्थडे आहे ना आज म्हणून. बहुत एक्सायटेड आहे. मागच्या आठवड्यापासून म्हणत होत्या मला सगळ्या फ्रेंड्सना बोलवलंय बर्थडेला. हा माझी सासूमा मला पण सांगत होता, म्हणून मी सगळीच प्रिपरेशन्स केली आहे. केक, डेकोरेशन, रिटर्न गिफ्ट, एव्हरीथिंग. हे तेजस, संध्याकाळी येताना तू आपण ठरवलेला गिफ्ट घेऊन या हा दोघींसाठी. कोणतं? मी सांगितलं होतं ना, विसरलास का तू? नाही, हा लक्षात आलं. आणतो. माझ्यासाठी पण शॉपिंग कर हा. आता हिचं काय मध्येच लहान मुलांमध्ये काहीतरी भलतेच चाललंय. त्या मुली दिवसेंदिवस मोठ्या होत आहेत आणि हे दिवसेंदिवस लहान. तेजस, खरंच खूप छान वाटतंय. सगळी फॅमिली अशी एकत्र आहे, हसती खेळती आहे. थैंक यू सो मच. आप सबने मुझे अपना माना, मला सामावून घेतलं त्या घरात. खरंच खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. म्हणजे भूमिता, मी आयशा रीमासाठी गजरे करणार आहे. फुलं आणून ठेवली आहेत. मी आलेच. हो खरं मी सुद्धा विसरलेच. अहो, ते दोघी अजूनही झोपल्यात. मित्र जाऊन त्यांना उठवते आणि आवरायला लावते. हा आलेच. हे बरं ऐक मित्र, त्यांना उठव पण लगेच खाली नको पाठवूस. मला तेजसला तन्मयला निघू देत नाही तर मला जाऊ नाही देणार. ईशा, रीमा, काय किती पसारा करून ठेवलाय. चला उठा. आज बर्थडे ना दोघींचा. एवढी कशी गाढ झोप लागते यांना मला कळत नाही. अरे कुठे गेले दोघी? हा कुठे गेले ईशा, रीमा? कुठे आहेत दोघी? ईशा, रीमा कुठे आहेत दोघी? काहीच कळत नाहीये. ईशा, रीमा सकाळी सकाळी कुठे गेल्या? अरे अरे कोण आहे माझ्या मागे? कोणी डोळे बंद केले माझे? आईला गावलं. हॅपी बर्थडे. काय मग सकाळी सकाळी लपंडाव सुरू तुमचा? लपंडाव म्हणजे? झाले सकाळी सकाळी प्रश्न सुरू. लपंडाव म्हणजे हाइड अँड सीक. बरोबर. चला आता उठा. आईला पसारा आवरायला मदत करा. आणि काय आहे, आज बर्थडे आहे ना, संध्याकाळी फ्रेंड्स येणार आहेत. पार्टी करायची आहे की नाही? पण केक कुठे? ही नाही सांगणार. जाऊ दे, मी बाबांना विचारते. बाबा गेले ऑफिसला. मग तन्मय काकाला? तन्मय काका सुद्धा ऑफिसला. मग तेजस काका? तेजस काका सुद्धा ऑफिसला गेलाय. मग कोण आहे आमच्या बर्थडेला? कोणीच नाहीये. मग बर्थडे कसा होणार आमचा? संध्याकाळी सगळे लवकर येणार आहेत. मग आपण पार्टी करायची. पण त्यासाठी आधी तुम्ही आवरायला पाहिजे का नाही? हा चला
सगळे वाट बघतात तुमची. तुम्ही पटपट जा, हे द्या माझ्याकडे. जा पटपट जा आणि ब्रश करा. पळा. सगळे कुठे गेले माहिती नाही. पण आई म्हणाली तुझा बर्थडे तर आपण तुझा बर्थडे मस्त करूया. पण सगळे अचानक गेले. तू पण नाही गेले. ईशा, कोण बोलतोय? कोण बोलतोय? रीमा, कोणीच दिसत नाहीये. कोणी मारला आवाज आपल्याला? आवाज कुठून येतोय पण माहिती नाही ना. इकडे पण नाहीये कोणी. सांगा कोण आहे? आजी. हॅपी बर्थडे. या या लवकर या. हॅपी बर्थडे. आता काकूमाकडे. हॅपी बर्थडे. अरे सतीरा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Yuta Shandrima. Happy birthday to you. पण केक कुठे? केक संध्याकाळी तुमचे फ्रेंड्स येतील ना तेव्हा. ओके. पण साठी तर पाहिजे. अरे बापरे 7 केक. हो आम्ही 7 इयर्सचे झालो म्हणल्यावर 7 केक पाहिजे. करेक्ट. रेवा ईशा ऐका, संध्याकाळी फ्रेंड्स येणार आहेत ना, फ्रेंड्स झाले की केक कापायचा. ओके. पण आमचं गिफ्ट गिफ्ट आणलंय ना. गिफ्ट आणलंय पण त्यासाठी डोळे बंद करावे लागतील. मिठा 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 डोळे मिठा 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 पटकन. व्हेरी गुड. उघडायचे नाही तर अजिबात. चिटिंग करायचं नाही. डोळे उघडायचे नाही त्याचं गिफ्ट मिळणार नाही. डोळे बंद डोळे बंद. ईशा, रीमा, डोळे बंद आहेत ना, नाही तर देणार नाही गिफ्ट. हा. आता डोळे उघडा. असं फाडून टाका जोरात. तरी फाडून टाका सर. सावकाश. पाच लवकर कोण उघडते बघूया. बाप ईशा. काकू बाबा काय आधीच एवढ्या बावल्या, तुम्ही आणखीन बावल्या दिल्या. अगं असू दे, लहान आहेत त्या आणि हेच वय आहे त्यांचं बावल्यांशी खेळण्याचं. मला काही झाली हळूहळू. आवडली का बावली? आता तुम्ही खेळणी दिली, संध्याकाळी सगळे फ्रेंड्स खेळणी आणणार, म्हणजे मग घरभर खेळणीच खेळणी. हो पण बेस्टच आहे ना. पूरा दिन मोबाईल मध्ये गेम्स खेळणार, उससे बेस्ट की हमारी प्यारी प्यारी गुड़िया के लिए गुड़िया. काकूमा तू काय गिफ्ट आणलेस? तुमचा मोठा गिफ्ट संध्याकाळी तेजस काका घेऊन येणार. ओके. तोपर्यंत मी माझा गिफ्ट आणते. काकू माझं पण गिफ्ट छानच असणार आहे. बाप्पा थँक्यू. आई मला सायकल हवी आहे. आई मला पण हवी आहे. दोघींना सायकल मिळणार हा, पण पुढच्या बर्थडेला. हा बदामचा शिरा कोणाला हवाय? आधी मी आहे ना काकू तुझी फेवरेट, आधी मला बनव. मला बनव. मला मला बनव. मला 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 मला
बरी तुझी परीक्षा आहे, आता तूच ठरव आधी कोणाला बनवायचं ते. आधी कोण खाणार? काय बाबा ऐका भांडायचं नाही का तुम्हा दोघींना देणार हा पण पहिले आईला. आईचा बर्थडे नाही आज तर आमचा बर्थडे आहे. हो पण आईमुळेच तुम्ही आमच्या लाईफ मध्ये आलात ना, तो पहिले आईला बनवणार. ओके